भारताला स्वातंत्र्य मिळालं, देशाचा कारभार आपल्या लोकांच्या हातात आला आणि त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या फायद्याकरता पुरेपूर करून घेतला. अगदी लहानपणापासनं किंवा अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा जर आपण आपला इतिहास बघितला, तर विविध लोककल्याणकारी योजना ज्या विविध सरकारांनी राबवल्या, त्या प्रत्येक सरकारनी कोणत्या ना कोणत्या नेत्याचं महिमा मंडन करण्याकरता कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या नावानी या योजना राबवायला सुरुवात केली. आता याच्यात एक भेद आपण समजून घेतला पाहिजे की आपण सरकारी योजना असं जरी म्हणत असलो तरी मुळात पैसा हा सरकारी नसतो. कारण सरकारकडे येणारा सगळा पैसा हा या ना त्या प्रकारच्या कर संकलनातनं येत असतो. त्यामुळे सरकारी पैसा किंवा गव्हर्नमेंट फंड अशी गोष्ट अस्तित्वात नाही. जो काही पैसा सरकारच्या तिजोरीत येतोय तो सगळा विविध करदात्यांनी कर रूपाने दिलेला पैसा आहे. म्हणजे हा लोकांचा पैसा आहे, सरकारचा पैसा नाही. आणि म्हणून सरकारी पैशातनं म्हणजे तथाकथित सरकारने गोळ्या केलेल्या पैशातनं लोकांकरता ज्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये आपापल्या नेत्यांची नावं घुसवायची काहीच गरज नव्हती. मला ते कधीच पटलं नव्हतं. आणि आता आपल्या सर्वोच्च न्यायालयाला याच्यामध्ये हस्तक्षेप करून ही प्रथा बंद पाडायची एक सुवर्ण संधी आली होती, पण ती संधी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने गमावलेली आहे. आता झालं होतं काय, तर मला वाटतं तामिळनाडू राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन, त्यांच्या नावाने एक लोककल्याणकारी योजना सुरू करण्यात आली होती. त्या विरोधात तिथले एक खासदार मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आणि त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला की जर लोकांकडनं गोळा केलेल्या पैशातनं लोकांच्या कल्याणाकरता जर एखादी सुविधा किंवा योजना सरकार देत असेल तर त्याच्यात एखाद्या नेत्याचं नाव कसं काय लावता येईल. हा आक्षेप उपस्थित करून त्यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आता मद्रास उच्च न्यायालयाने 31 जुलै 2025 ला या एकंदर याचिका आणि त्यातला जो मनाई हुकूम म्हणजे स्टे मागण्याचा अर्ज होता त्याच्यावर आदेश केला. मद्रास उच्च न्यायालय काय म्हणतं, व्हाईल सँक्शनिंग पब्लिक आउटरीच स्कीम विच इज इम्प्लिमेंटेड युझिंग अ पब्लिक फंड is not only using the name of incumbent CM in the nomenclature of the scheme, but also using pictorial representation photograph of certain ideological leader, former chief minister who belong to the present ruling party, that is the fourth respondent. म्हणजे लोकांकडनं गोळा केलेल्या पैशातनं लोकांकरता राबवण्यात आलेल्या योजनेवर या राजकारण्यांची नावं लावण्यात आली होती. On prima facie consideration, we find that the prayer for interim relief has been made on the apprehension that the state is going to continue. म्हणजे हा जो मनाई हुकुमाचा म्हणजे स्टेचा अर्ज करण्यात आला होता तो मुख्यतः या भीतीने करण्यात आला होता की या गोष्टी चालू राहतील आणि पुढेही या गोष्टी कायम करण्यात येतील. Moreover, using the name of any ruling political party, its insignia, logo, emblem, flag also appears to be prima facie against the directives of the Supreme Court and the Election Commission of India. म्हणजे या संदर्भात भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि निर्वाचन म्हणजे निवडणूक आयोग यांनी जे विविध निर्देश दिलेले आहेत हे सगळं प्रकरण त्या निर्देशांच्या विरोधात आहे. Therefore, we are inclined to pass an interim order to the effect that while launching and operating government welfare scheme through various advertisements, the name of the any living personality, photograph of former chief minister, ideological leader or any party insignia, emblem, flag shall not be included. म्हणजे या मद्रास उच्च न्यायालयाने अशा सगळ्या गोष्टींच्या वापरावर मनाई केली. म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बंद करण्याचा उत्तम आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला. ह्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालय आपलं विद्वान त्यांनी काय केलं, ते अपील तर दाखल करून घेतलंच, त्याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित जी याचिका होती ज्या याचिके अंतर्गत हा निकाल देण्यात आला होता ती अख्खी याचिका स्वतःकडे मागवून घेतली, स्वतःकडे वर्ग केली आणि मग त्याच्यावर नुकताच एक आदेश केला. त्या आदेशात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं
Though Dr. Singhvi has taken us through the list of such schemes, we refrain ourselves from referring to any of the schemes in order to avoid any embarrassment to any political party. का? आता डॉक्टर सिंघवींनी तुमच्या समोर अशा काही योजनांची माहिती दिली ज्यामुळे कुठल्या तरी राजकीय पक्षांची एम्बॅरसमेंट म्हणजे त्यांना जर त्यांची कुचंबणा होणार असेल तर ती कुचंबणा टाळायचं सर्वोच्च न्यायालय कारण काय? जर एखादी गोष्ट आहे, एखादी गोष्ट तुमच्या समोर मांडण्यात आलेली आहे, ती तुम्हाला सुद्धा मान्य आहे, पण त्या गोष्टीचा उल्लेख निकालात आला तर कोणाची तरी कुठल्या तरी राजकीय पक्षाची कुचंबणा होईल याच्याकरता तुम्हाला काय पडलंय? तुम्ही कशाला त्याचा विचार करता? तुमच्या समोर जर तथ्य असतील, ती खरी असतील असं तुमचा जर विश्वास आहे तर घ्या ना त्या आदेशात. ज्याची कोणाची कुचंबणा व्हायची ते होऊ दे, तुम्हाला त्याचं काय पडलंय? The launching of schemes in the name of political leaders is a phenomenon which is followed throughout the country. हे अजून एक समर्थन म्हणजे विविध राजकीय नेत्यांच्या नावाने योजना राबवणं हे सबंध देशामध्ये लागू होतं किंवा सबंध देशामध्ये घडतं आहे. मग तसं सबंध देशामध्ये बलात्कार, खून आणि चोऱ्यामाऱ्या पण घडत आहेत. मग आता सबंध देशात हे घडतं म्हणून मग फौजदारी कायदे रद्द करणार आहात का? खूप वर्ष एखादी गोष्ट घडते किंवा सबंध देशभर एखादी गोष्ट घडते म्हणून ती योग्य ठरते हे तर्काला धरून होत नाही. When such schemes are floated in the name of the leaders of all political parties, we do not appreciate the anxiety of the writ petitioner to choose only one political party and one political leader. If the writ petitioner was so concerned about the misuse of the public funds by the political parties, the writ petitioner would have made a challenge to all such schemes across the country. हा अजून एक विद्वानपणा. म्हणजे यांचं म्हणणं काय की ज्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला त्या व्यक्तींनी, त्या याचिकाकर्त्यांनी एकाच पक्षाच्या एकाच योजनेला आक्षेप घेतला. सगळ्या पक्षांच्या सगळ्या योजनेला आक्षेप का नाही घेतला? बरं ठीक आहे, हा मुद्दा आपण एक वेळ मान्य करू, पण या सगळ्या प्रकारातलं लोकहित लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाला सगळ्या योजनांचा अंतर्भाव या याचिकेत करण्यापासून कोणी रोखलं होतं? सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च अधिकार आहेत. एकंदर न्याय करण्याच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. मग तुम्हाला जर असं वाटत होतं की ही याचिका फक्त एकाच प्रकरणापुरती, एकाच योजनेपुरती मर्यादित आहे, ते योग्य नाही, तर तुम्ही सगळ्या योजनांना याच्यात सामील करून टाकायचं होतं ना. तुम्ही स्वतःहून ही दुरुस्ती करू शकत होतात किंवा याचिकाकर्त्याला सांगू शकत होतात की बाबा तू सगळ्या योजना याच्यात घे, सगळ्यांना आव्हान कर, बा आपण बघूया काय होतंय. पण ते करायचं नाही, पण त्याच्यावर बोट ठेवून आपली पळवाट मोकळी करायची. Time and again we have observed that the political battles should be fought before the electorate. At the cost of repetition, we observe that the court should not be used to settle political scores. म्हणजे राजकीय लढाई ही राजकीय पद्धतीनेच लढायची असते. सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयांचा राजकीय लढाई करता वापर करायचा नसतो असं आमचं मत आहे. पण याच्यात राजकीय लढाईचा प्रश्न येतोच कुठे? जरी ही याचिका एखाद्या राजकीय व्यक्तीने दाखल केलेली असली, राजकीय व्यक्तींच्या विरोधात दाखल केलेली असली, तरी यातला मुख्य मुद्दा काय आहे की लोकांकडनं गोळा केलेल्या पैशातनं लोकांकरता राबवण्यात येणाऱ्या योजना कोणत्या तरी नेत्यांच्या नावे राबवू नका, एवढंच त्याचं म्हणणं होतं ना. मग ह्याच्यात राजकारण कुठे आलं? सर्वोच्च न्यायालयाने याच्यात जर निकाल देऊन मद्रास उच्च न्यायालयाप्रमाणे सगळ्यांनाच बंदी केली असती तर सगळ्याच पक्षांना आपोआप चाप बसला असता. पण त्याच्यात पक्षांची कुचंबणा झाली असती, ते सर्वोच्च न्यायालयाला करायचं नव्हतं. आता ते का करायचं नव्हतं हे माझ्या तर कल्पनाशक्तीच्या किंवा माझी जी काही थोडीशी बुद्धी आहे त्याच्या पलीकडचं आहे. Therefore, the writ petition pending before High Court is withdrawn and transferred to this court and dismissed with cost quantified at ₹10 lakh. म्हणजे मद्रास उच्च न्यायालयाची जी याचिका प्रलंबित होती ती आम्ही आमच्याकडे वर्ग केली, त्याच्यातही निकाल दिला, ती फेटाळली. एवढंच नव्हे तर ही याचिका करणारा जो याचिकाकर्ता होता त्याला ₹10 लाख दंड केला आणि तो जर दंड नाही भरला तर त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई होईल असंही पुढे लिहिलंय. आता ह्या व्यक्तीला ₹10 लाख दंड करायची काय गरज होती हो?
आता त्या व्यक्तीने भले त्यांनी राजकीय भावनेतनं ही गोष्ट उचलली असेल, तरी जी गोष्ट उचललेली आहे ती तर योग्यच आहे ना. माझ्यासारख्या कितीतरी नागरिकांना असं वाटतंच की आमच्या पैशातनं आमच्या करता जे काम होतंय त्याच्याकरता या लोकांच्या तथाकथित नेत्यांची नावं हवीत कशाला. तो मुद्दा काही चुकीचा नव्हता. त्यामुळे या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करायची सुवर्ण संधी सर्वोच्च न्यायालयाकडे आली होती. म्हणजे आपसूक हे प्रकरण कोणीतरी भलत्यानी न्यायव्यवस्थेपुढे आणलं होतं. न्यायव्यवस्था स्वतः हस्तक्षेप करायला घाबरत असेल तर आपण समजू शकतो, पण अनायासे तुमच्या पुढे इतरांमार्फत हा मुद्दा आला होता. या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावायची सुवर्ण संधी तुमच्याकडे होती, पण ती सुवर्ण संधी तुम्ही गमावलीत. हे आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासातनं कधीही वगळलं जाणार नाही आणि हे कधीही विसरलं जाणार नाही आणि विसरलं जाऊ सुद्धा नाहीये. हे असे जे निकाल असतात ते किमान एक सर्वसामान्य नागरिक, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून किमान मला तरी पटत नाही. जर चांगला विषय एखादा असेल तर त्याच्यात राजकारण आणूच नये ना. चांगला विषय असेल त्याच्यावर तुम्ही आदेश द्या आणि मोकळे व्हा. मग त्यांनी कुठल्या भावनेतनं केलं, मग एकालाच आव्हान का दिलं, मग सगळ्यांना आव्हान का नाही दिलं, मग आम्हाला कोणाला कुचंबणा आम्हाला कोणाची करायची नाहीये, हे शब्दांचे खेळ करायचेत कशाला. एक तर कसं आहे, एक तर तुम्ही निष्पक्षपणे आणि धीट होऊन आदेश पारित करा आणि तशी निष्पक्षता किंवा धैर्य जर तुमच्या ठाई नसेल तर मग काही अर्थच नाही ना हो कशाला. मग हा देश असाच इथून पुढे टप्प्याटप्प्याने रसातळाला जाईल आणि याच्यात या देशाची न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, प्रशासन हे सगळे कारणीभूत असतील, हे इतिहासात लिहिलं जाईल. याची आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा. धन्यवाद.